जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा मनेगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. इयत्ता दुसरी अच्या व्हॉट्सअप अभ्यास वर्गामध्ये मी नवनाथ विष्णू सांगळे सर सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. सेतू अभ्यास ब्रिज कोर्स. आजचा आपला दिवस आहे 42वा. मित्रांनो, आज आपण गोष्ट वाचन बघणार आहोत. तुम्हाला गोष्ट वाचायला आवडते का? बरोबर आवडते ना. मग चला मांडी घाला, व्यवस्थित बसा. आज आपण चित्रावरून गोष्ट कशी बनवायची ते बघणार आहोत आणि लिखित स्वरूपात जी गोष्ट असते तिचं सुद्धा वाचन करणार आहोत. मग तुम्हाला गोष्ट आवडते? चला तर मग व्यवस्थित बसा. आज मी तुमच्यासाठी नवीन गोष्ट आणलेली आहे. मग काय आहे ही गोष्ट? चला बघूया. मग गोष्टीमध्ये बघा तुम्हाला काही चित्र दिसतंय का चित्र? बघा. मग या चित्रामध्ये जे दिसतंय त्या चित्राचं आपण काय करायचे? निरीक्षण करायचे. चला तर सर्वांनी ते चित्र बघा बरं. काय काय दिसतंय? पहिल्या चित्रात काय दिसतंय? शेजारच्या चित्रात काय दिसतंय? तिसऱ्या चित्रात काय दिसतंय? चौथ्या चित्रात काय दिसतंय? पाचव्या चित्रात काय दिसतंय? हे सगळं बघा, याचं निरीक्षण करा. हे चित्र बघत असताना, निरीक्षण करत असताना तुमच्या लक्षात येईल की गोष्ट काय आहे. थोडासा अंदाज येईल. आपण यापूर्वी सुद्धा चित्र वाचनावरून गोष्ट कशी बनवायची हे बघितलेलं आहे. त्यावरून तुम्हाला ते लक्षात येईल. मग चित्र काय काय आहे ते थोडक्यात बघूया. एका चित्रामध्ये दोन व्यक्ती दिसत आहे. पुढील चित्रामध्ये एक झाड आहे. त्या झाडाला फळं आलेली आहेत. त्याच्या पुढच्या चित्रात काय बरोबर सांगा बरं? बरोबर, झाड आहे. अजून काय आहे? छान, एक माणूस आहे. त्याच्या हातात काय आहे रे? सांगा बरं. बरोबर, काय आहे? कुऱ्हाड. कशासाठी वापरतो आपण कुऱ्हाड? माहिती आहे? बरोबर, झाडं तोडायची असतील किंवा सरपण तोडायचं असेल, लाकूड तोडायचं असेल तर वापरतो. पुढे बघा काय आहे? बरोबर, झाड आहे आणि एक माणूस खाली पडलेला आहे आणि त्याच्या दिशेने काही टोकदार सुया जात आहे. पुढच्या चित्रात बघा, एक माणूस झोपलेला आहे, त्याला सुया टोचलेल्या आहेत आणि दुसऱ्या माणसाच्या हातात सुया आहे. काय गंमत आहे ती आपण नंतर बघू. शेवटच्या चित्रामध्ये दोन माणसं आहेत आणि त्यांच्या समोर काही फळं पडलेली आहेत. मग ही गोष्ट कशी आहे ती आपण बघूया. आहे लक्ष सगळ्यांचं? बघा, सोपी गोष्ट आहे. करायची सुरुवात. चला. एक गाव होतं. त्या गावामध्ये दोन मित्र राहत होते. एकाचं नाव होतं राम आणि दुसऱ्याचं नाव होतं श्याम. दोघांची खूप मैत्री होती. लहानपणापासून सोबतच राहायचे. मोठे झाल्यानंतर त्यांची लग्न झाली, त्यांना मुलं सुद्धा झाली. पण राम हा लोभी होता. त्याला असं वाटायचं की आपल्याकडे खूप पैसे असावेत, खूप मोठं घर असावं, आपल्याकडे गाडी असावी, असं त्याला नेहमी वाटायचं. श्याम त्याला समजून सांगायचा. एक दिवस काय झालं, राम जंगलामध्ये गेला. लाकूड तोडण्याचा त्यांचा व्यवसाय होता. पण ह्यावेळेस मात्र त्यांनी श्यामला बरोबर नेलं नाही. एकटाच गेला. त्यांनी ठरवलं की मी आता जंगलातली सगळी लाकडं तोडणार, मोठी मुळी बांधणार आणि बाजारात नेऊन विकणार. मग तो त्याची कुऱ्हाड घेऊन निघाला. जंगलात जात असताना त्याला एक झाड दिसलं. त्या झाडावर काही फळं लागलेली होती. फळं होती आंब्याची, पण ती होती सोन्याची. फळं कशाची होती सांगा बरं? आंब्याची. पण कशाची होती? सोन्याची. झाडावर असलेला प्रत्येक आंबा सोन्याचा होता. याने विचार केला की आपल्याला झाडाचे आंबे हवे आहेत. तो झाडाजवळ गेला आणि आंबे तोडायला लागला. तर झाडाने सांगितलं की बाबा रे, हळूच आंबे तोड आणि 4-5च आंबे तोड, बाकीचे आंबे तोडू नको. याने विचार केला, 4-5 आंब्यांनी काय होणार आहे? आपल्याला तर खूप श्रीमंत व्हायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे. 4-5 आंबे घेऊन काहीच फायदा होणार नाही. मग त्याने सांगितलं झाडाला, मी तुझे सगळेच्या सगळे आंबे तोडणार आहे. काय म्हटला तो? की मी तुझे सगळेचे सगळे आंबे तोडणार आहे. झाडाने त्याला विनंती करी, नको रे बाबा, सगळे आंबे नको तोडू, फक्त 4-5 आंबे तोड. पण राम काही ऐकायला तयार नव्हता. रामाने सांगितलं, जर तू मला सगळे आंबे दिले नाहीत तर मी तुला तोडून टाकील आणि तुझे सगळे आंबे घेऊन टाकील.
झाडाने पुन्हा विनंती केली, नको रे बाबा, नको तोडूस मला. तुला 4-5 आंबे घे आणि तू तुझ्या घरी निघून जा. पण राम काही ऐकायला तयार नव्हता. रामने लगेच हातात कुऱ्हाड घेतली आणि कुऱ्हाड घेऊन तो झाडाकडे गेला. कशासाठी गेला? बरोबर, झाड तोडण्यासाठी गेला. हे सगळं झाड बघत होतं आणि झाडाने बघितलं की आता राम आपल्याला कुऱ्हाडीने तोडणार आणि मग झाडाला सुद्धा काय आला? राग आला. इतक्या वेळ झाड शांत होतं, विनंती करत होतं, पण राम काही ऐकत नाही हे बघून झाडाला राग आला आणि झाडाने आपली शक्ती वापरून रामच्या दिशेने सुया सोडल्या. काय सोडल्या? सुया सोडल्या. जसं धनुष्यबाणातून बाण निघतो ना, तशा झाडाच्या फांद्यांमधून सुया निघाल्या आणि सुया साप 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 जाऊन रामच्या शरीरात घुसल्या. अगदी डोक्यात, कानात, गालावर, छातीवर, पायावर, हातावर सगळीकडे रामच्या अंगावर सुया 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 झाल्या. या सगळ्या सुया लागल्यानंतर राम जमिनीवर पडला. त्याचं शरीर दुखायला लागलं, शरीरातून रक्त यायला लागलं आणि राम आई ग मेलो, आई ग मेलो असं मोठमोठ्याने ओरडायला लागला. ओरडत असताना रामच्या मागे श्याम सुद्धा जंगलात येत होता आणि त्याने तो आवाज ऐकला की अरे, आपल्या मित्राचा आवाज आहे आणि तो ओरडतो आहे, म्हणजे नक्कीच त्याला काहीतरी झालं असेल. आपण त्याच्याकडे जाऊन त्याला वाचवलं पाहिजे. मग श्याम पळत निघाला आणि पळत पळत त्याच्याजवळ आला, तर बघतो तर काय, राम जमिनीवर पडलेला आहे आणि त्याच्या सर्व शरीराला सुया टोचलेल्या आहेत. मग श्याम हळूच तिथे गेला आणि त्याने सांगितलं, काळजी करू नकोस, मी आलो आहे, मी सर्व सुया काढतो. मग श्यामने एक 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 सर्व सुया काढल्या आणि रामला मांडीवर घेतलं. त्याला सांगितलं, तू आता अजिबात घाबरू नको, तुझ्या सर्व सुया निघालेल्या आहेत. हे सगळं झाड बघत होतं. झाडाने बघितलं की एक माणूस दुसऱ्या माणसाला मदत करत आहे, त्याचं दुःख कमी करत आहे. झाडाला या गोष्टीचा आनंद झाला आणि झाडाने काय केलं की त्यांना सांगितलं, शाब्बास, तुम्ही एकमेकावर प्रेम करतात, त्यामुळे मी तुम्हाला माझे काही सोन्याचे आंबे तुम्हाला बक्षीस देत आहे. म्हणून इथे बघा त्यांच्या समोर खूप सोन्याचे आंबे पडलेले आहेत. दोघांनी ते सोन्याचे आंबे घेतले आणि घरी निघाले. गोष्टीवरून आपल्याला काय समजते बघा, की आपण एक दुसऱ्यांची मदत केली पाहिजे. आपला मित्र असेल, लहान भाऊ असेल, मोठा भाऊ असेल, त्यांना मदत केली पाहिजे. लहान भावाची खोडी नाही काढली पाहिजे, त्याला चिमटा नाही काढला पाहिजे, त्याला मारलं नाही पाहिजे. काही मुलं आपल्यापेक्षाही मोठ्या भावाला मारतात, त्याची खोडी काढतात, हे चुकीचं आहे. आपल्यापेक्षा लहान असेल, मोठा असेल, आपल्याकडून कोणालाही इजा होता कामा नये. कारण तुम्ही जे करतात त्याची शिक्षा तुम्हाला मिळू शकते. कधी-कधी बघा तुम्हाला मग काय पडतो? मार पडतो. मम्मीकडून, पप्पाकडून, आजीकडून, बाबाकडून, ताईकडून, दादाकडून, काका-काकूकडून तुम्हाला मार पडतो. का मार पडतो? कारण तुम्ही खोडी काढतात. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याची खोडी काढतात, कोणाला विनाकारण त्रास देतात, त्यावेळेस तुम्हाला शिक्षा होते. देवसुद्धा वरून बघत असतो. अरे, हा तर मोठ्या भावाची खोड काढतोय. अरे, हा छोट्या बहिणीची खोड काढतोय. हे देवसुद्धा बघतो. कधी-कधी तुम्ही काय करतात? आपल्या शेजारी कुत्रा असेल, त्याच्या कुत्र्याला सुद्धा दगड मारतात. मुक्या प्राण्यांना त्रास देतात. हे सुद्धा चुकीचं आहे. अजून काय करतात? मोठ्या माणसाने जर घरात काही कामं सांगितली, तर तुम्ही ऐकत नाही. मोठ्या माणसाची कामं ऐकत नाही. काही मुलं मोठ्या माणसाशी मोठ्या आवाजात बोलतात. हे सुद्धा चुकीचं आहे. देव सगळं बघत आहे. त्याच्यामुळे मोठ्या माणसांचं ऐकलं पाहिजे. कोणाशी तक्रार, भांडण, मारामारी केली नाही पाहिजे. शहाण्या मुलासारखं वागलं पाहिजे. शहाण्या मुलासारखा अभ्यास केला पाहिजे. तरच तुम्ही हुशार व्हाल आणि शहाणे व्हाल. तर ही अशी आपली गोष्ट राम आणि श्यामची. जसं श्यामने रामला मदत केली, श्यामचा जीव वाचवला, तसंच आपण सुद्धा मुक्या प्राण्याला मदत केली पाहिजे. आपल्या मित्राला मदत केली पाहिजे. आपला भाऊ बहीण असेल त्यांना मदत केली पाहिजे. घरच्यांना सुद्धा घरच्या कामात आपण काय केली पाहिजे? मदत केली पाहिजे. मग आपण जी गोष्ट शिकलो ना, त्यावर आधारित आपल्याला काही प्रश्नांची उत्तर सुद्धा द्यायची आहेत. चला तर मग आपण त्या गोष्टीवर आधारित काही प्रश्न मी तुम्हाला विचारतो. सांगा, 2 मित्रांची नावं काय होती? गोष्टीत 2 मित्र होते की नाही, त्यांची नावं काय होती? कोण सांगतं बरं? सांगा बरं. बरोबर, काय नाव होती?
बरोबर, राम आणि श्याम. बरोबर. झाड कोणत्या फळाचं होतं? झाड जे होतं ते कोणत्या फळाचं होतं सांगा बरं? बरोबर, आंब्याचं झाड होतं. छान. कोणी सांगितलं रे? शाब्बास, आंब्याचं झाड होतं. आंबे कसे होते? कसे होते आंबे? कोण सांगतं? बरोबर, कसे होते? सोन्याचे आंबे होते. कसे होते? सोने. मग सोनं म्हणजे काय? आपली आई, मावशी, ताई जे अंगावर घालतात दागिने ते, किंवा आपण बोटात अंगठी घालतो, गळ्यात चेन घालतो, ती सोन्याची असते. सोनं खूप महाग असतं. बरोबर. आणि हे अख्खं झाड सोन्याच्या आंब्याचं होतं. मग रामला कोणतं झाड दिसलं? सांगा बरं. रामला कोणतं झाड दिसलं? छान. कोणतं झाड दिसलं? सोन्याच्या आंब्याचं. मग वाक्य उत्तर कसं सांगायचं? रामला सोन्याच्या आंब्याचं झाड दिसलं. माझ्या मागे म्हणा, रामला सोन्याच्या आंब्याचं झाड दिसलं. छान. हं? झाडाला राग का आला? झाडाला राग का आला? मग छान, बरोबर. काय का आला? बरोबर, आठवलं का? रामने झाड तोडण्याचा प्रयत्न केला म्हणून झाडाला राग आला. झाडाने रामला काय शिक्षा केली? झाडाने रामला काय शिक्षा केली सांगा बरं. बरोबर, पण पूर्ण वाक्यात सांगायचं. कसं सांगायचं? झाडाने रामला सुया फेकून मारल्या. म्हणा बरं मग. झाडाने रामला सुया फेकून मारल्या. बरोबर. रामचा जीव कोणी वाचवला? रामचा जीव कोणी वाचवला? कोणी वाचवला? बरोबर, पण पूर्ण वाक्य सांगायचं. रामचा, म्हणा माझ्या मागे, रामचा जीव श्यामने वाचवला. झाडाने राम आणि श्यामला काय बक्षीस दिले? बरोबर, पण पूर्ण वाक्यात माझ्या मागे म्हणा, झाडाने रामला आणि श्यामला सोन्याचे आंबे बक्षीस दिले. बरं की नाही? मग झाडाने त्यांना बक्षीस का दिले? झाडाने त्यांना बक्षीस का दिले? कारण राम आणि श्याम मित्रासारखे वागले, भावासारखे वागले, म्हणून झाडाने त्यांना सोन्याचे आंबे बक्षीस दिले. तर ही होती आपली मराठीची गोष्ट, भाषेची गोष्ट, चित्रावरून गोष्ट वाचन करणे. आता आपण बघणार आहोत लिखित स्वरूपाची गोष्ट. म्हणजे जी लिहिलेली आहे ती आपल्याला काय करता आली पाहिजे? वाचता आली पाहिजे. समोर बघा एक चित्र आहे. एक माणूस उभा आहे आणि त्याच्या खिडकीत समोर तुम्हाला एक झाड दिसतंय बघा. कशाचं आहे ते झाड? बरोबर, कशाचं आहे? सफरचंदाचं आहे. बरोबर. आणि झाडावरून काय पडतंय बघा बरं. छान, काय पडतंय? सफरचंद. मग ही काय गोष्ट आहे ती आपण वाचूया. गोष्टीचं नाव आहे आयझॅक न्यूटन. गोष्ट परदेशाती असल्यामुळे थोडेसे अवघड शब्द गोष्टीत आहे, पण गोष्ट मात्र छान आहे. मग बघा काय आहे. आयझॅक न्यूटन. सफरचंदाचं दारात लावलेलं झाड. सफरचंदाचं दारात लावलेलं झाड. फळांनी बहरलेलं वृक्ष आणि आपल्या अभ्यासिकेत बसून रोज ते वृक्ष बघतोय. बघा, सफरचंदाचं झाड दारात लावलेलं होतं. सफरचंदाच्या झाडाला फळं आलेली होती आणि हे सफरचंदाचं झाड अभ्यासिकेत बसून तो बघत होता. बघा काय झालं. चांगले पिकलेले फळ झाडावरून खाली पडले. आयझॅक न्यूटन जेव्हा अभ्यासिकेत अभ्यास करत होता तेव्हा त्याच्या लक्षात आलं की पिकलेलं सफरचंद झाडावरून खाली पडलं. 1-2 दिवस त्यांनी बघितलं की काय होतंय. फळ पिकलं की झाडावरून खाली पडतंय, फळ पिकलं की झाडावरून खाली पडतंय. मग त्याने ठरवलं आपण बघूया. मग त्याने काय केलं. 1 दिवस बघितलं, 2 दिवस बघितलं, 1 महिने बघितलं, 2 महिने बघितलं, असं त्याने 2 वर्ष बघितलं. किती वर्ष बघितलं? 2 वर्ष. काय होतंय की फळं पिकले की खाली पडतायत जमिनीवर. हे तो बघत होता, निरीक्षण करत होता आणि त्याने विचार केला, अरे च्या, फळ खाली पडतंय. त्याला प्रश्न पडला, अरे च्या, फळ खाली पडतंय. बघा तुम्ही सुद्धा मळ्यात गेल्यानंतर
झाडाला जर फळ असेल तर ते तुटून खाली पडतं, की आकाशात जातं वर? नाही ना, कुठे पडतं? खाली पडतं. आपण याचा कधीच विचार केला नाही, की झाडावरचं जे फळ आहे ते खाली का पडतं? किंवा आपण जर वर दगड फेकला तर तो खाली का पडतो? हा विचार आपण कधीच केला नाही. पण त्या माणसाला तो प्रश्न पडला, की झाडावरचं फळ खाली का पडलं? तसं पाहिलं तर ही साधी घटना आहे, रोजच्या जीवनातली आहे, जसं मी सांगितलं तसं. पण त्याने 2 वर्ष निरीक्षण केलं आणि 2 वर्ष निरीक्षण केल्यानंतर त्याला असं वाटलं, की काहीतरी घडतंय, काहीतरी जादू आहे. झाडावरचं फळ खाली पडतंय, आकाशात जात नाही. मग त्याने खूप अभ्यास केला आणि एक शोध लावला. ग्रह गतिविषयक नियम. ग्रह गतिविषयक नियम हा शोध लावला. त्याने असा शोध लावला, की पृथ्वीकडे एक ताकद आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती आहे पृथ्वीकडे, की पृथ्वीवरून कोणतीही वस्तू हवेत फेकली तर ती पुन्हा जमिनीवर पडते. पृथ्वीवरून कोणतीही वस्तू हवेत फेकली, की ती पुन्हा जमिनीवर पडते. बघा तुमच्याकडे चेंडू असेल, बॉल, तो बॉल वर आकाशात फेका आणि काय होतं बघा. आकाशात बॉल गेला, की पुन्हा तो काय होतो? खाली जमिनीवर पडतो. मग हा का पडतो? तर गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पडतो. मग तुम्ही कोणतीही वस्तू आकाशात फेका, ती वस्तू काही वेळाने लगेच जमिनीवर पडेल. त्याचं कारणच हे आहे, की गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. मग हा गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध या आयझॅक न्यूटनने लावला. ही जी शास्त्रज्ञ मंडळी असतात ना, ही एखाद्या गोष्टीचं इतकं बारकाईने निरीक्षण करतात, की ही गोष्ट का घडली? कशामुळे घडली? त्यामुळे नवीन गोष्टीचा शोध लागतो. मग असे शास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले. मग आपल्याकडे आपण जी वस्तू वापरतो ना, मोबाईल असेल, टीव्ही असेल, मिक्सर असेल, पेन असेल, या सगळ्या गोष्टीचा शोध शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. मग कोणत्या वस्तूचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला, हे आपण तुम्ही जसे-जसे मोठे व्हाल, तसं-तसं मी तुम्हाला सांगणार आहे. मग आज आपण बघितलं गुरुत्वाकर्षण शक्ती, ग्रहगतीविषयक नियमाचा शोध आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञांनी लावला आणि त्यामुळे आपल्याला सर्व जगाला कळलं, की प्रत्येक ग्रहाजवळ गुरुत्वाकर्षण स्वतःची अशी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, की ज्या शक्तीमुळे अवकाशात फिरणाऱ्या वस्तू ते आपल्याकडे ओढून घेतात. ही होती आपली लिखित स्वरूपाची गोष्ट. यावर आधारित सुद्धा आपण काही प्रश्न विचारू शकतो. आयझॅक न्यूटनच्या घरासमोर कशाचं झाड होतं? सांगा बरं. बरोबर, सफरचंदाचं. बरोबर. सफरचंदाचं फळ कुठे पडलं? बरोबर, सफरचंदाचं फळ जमिनीवर पडलं. आयझॅक न्यूटनने किती वर्ष अभ्यास केला याचा? सांगा बरं. बरोबर, आयझॅक न्यूटनने फळ खाली पडण्याचा 2 वर्ष जवळजवळ अभ्यास केला. आयझॅक न्यूटनने कोणता शोध लावला? आयझॅक न्यूटनने गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे ग्रह गतीविषयक नियमाचा शोध लावला, ज्यामुळे संपूर्ण जगाला कळलं, की प्रत्येक ग्रहाकडे अशी शक्ती आहे, की त्या शक्तीमुळे अवकाशात असणाऱ्या वस्तू ती स्वतःकडे खेचून घेतात. त्यानंतर आहे मॅथेमॅटिक. गोष्टी बघितल्या. आता आपण बघणार आहोत मॅथेमॅटिकमधली पॅटर्न. पॅटर्न म्हणजे नक्षी, आकृतिबंध. बघा आपण नवीन कपडे घेतो, आई ताईला साडी घेतो त्यावेळेस कपड्यांवर कापडांवर नक्षी असते आणि ती नक्षी या पॅटर्नने तयार होते. पॅटर्न म्हणजे विशिष्ट आकाराची विशिष्ट चित्रांची केलेली मांडणी. मग कशी ती बघूया. बघा आपल्या पहिल्या ओळीमध्ये बघा ग्रीन बॉक्स आहे, त्यानंतर बरोबर रेड बॉक्स, पुन्हा छान ग्रीन बॉक्स, त्याच्यानंतर रेड बॉक्स, ग्रीन बॉक्स, रेड बॉक्स, ग्रीन बॉक्स अशी नक्षी काढलेली आहे. बरोबर, याला म्हणतात पॅटर्न. मग दुसरी नक्षी बघा काय आहे? येलो ट्रायंगल. बरोबर, येलो ट्रायंगल, पिक पिंक रेक्टँगल, पुन्हा येलो ट्रायंगल, पिंक रेक्टँगल. पुढचाच रंग मात्र तुम्ही द्यायचे आहेत. जसा पॅटर्न दिला आहे तसंच. मग येलो ट्रायंगल, पिंक रेक्टँगल, येलो ट्रायंगल, पिंक रेक्टँगल पुढचं रंगवायचे तुम्ही आहे. खाली बघा ट्रायंगल, ब्ल्यू ट्रायंगल, ऑरेंज सर्कल. बरोबर, ब्ल्यू ट्रायंगल, ऑरेंज सर्कल. पुढे आहे काय बघा बरं? रेड रेक्टँगल, पुन्हा ब्ल्यू ट्रायंगल, ऑरेंज सर्कल,
पुन्हा रेड रेक्टँगल. पुढची नक्षी मात्र तुम्ही रंगवायची आहे. पुढे बघा काय आहे. डी आहे, येलो डी, डायमंड आहे, ब्ल्यू डायमंड, सर्कल आहे, रेड सर्कल. पुन्हा येलो डी, ब्ल्यू डायमंड, रेड सर्कल. पुढचा पॅटर्न तुम्ही पूर्ण करायचा आहे. पुढे बघा अजून ओव्हेल आहे, व्हायलेट ओव्हेल, ग्रीन ओव्हेल, व्हायलेट ओव्हेल, ग्रीन ओव्हेल. पुढची नक्षी तुम्ही काढायची आहे. त्यानंतर बघा स्क्वेअर, ऑरेंज स्क्वेअर, पिंक स्क्वेअर, ऑरेंज स्क्वेअर, ऑरेंज स्क्वेअर, पिंक स्क्वेअर. बरोबर. मग पुन्हा काय येईल. ऑरेंज स्क्वेअर, ऑरेंज स्क्वेअर, पिंक स्क्वेअर. याप्रमाणे आपल्याला नक्षी पूर्ण करायची आहे, पॅटर्न पूर्ण करायचा आहे. जो पॅटर्न दिला आहे तो बघायचा व्यवस्थित काळजीपूर्वक आणि तसाच पॅटर्न बनवायचा. इथं बघा काही शेपचा पॅटर्न आहे बघा. सर्कल, स्माइली फेस, सर्कल, स्माइली फेस, सर्कल, स्माइली फेस. हा सुद्धा काय झाला. पॅटर्न झाला. हा पॅटर्न समजून घ्या. नाही समजला पालकांना विचारा की इथे कशी नक्षी आहे. पालक तुम्हाला सांगतील किंवा मला फोन करा, मी सांगेन. बघा लेफ्ट ॲरो, राईट ॲरो, लेफ्ट ॲरो, राईट ॲरो, पुन्हा लेफ्ट ॲरो, राईट ॲरो अशा प्रकारे काढायचा आहे. त्यानंतर बघा सर्कल आहे, सर्कलमध्ये लाईन आहेत आणि ते सर्कल एका विशिष्ट प्रकारे फिरत आहे. काळजीपूर्वक बघा, पॅटर्न पूर्ण करा. पुढे बघा मून आहे, स्टार आहे, मून स्टार, मून स्टार, मून स्टार अशा प्रकारे पॅटर्न बनवायचा आहे. त्याच्या पुढे बघा मराठीत आहे 4 5 4 5, पुन्हा 4 5 4 5. हा सुद्धा काय झाला. पॅटर्न झाला अंकांचा. त्याच्यानंतर बघा 1 सर्कल, एकमेकाला खेटून 2 सर्कल, 1 सर्कल 2 सर्कल. हा एक पॅटर्न झाला. बलून आहे बघा, बलूनची दोरी खाली आहे, दुसऱ्या बलूनची दोरी वर आहे, असा पॅटर्न काढायचा आहे. पुढचा पॅटर्न 1 2 1 2, पण मराठीत आहे 1 2 1 2 अशा प्रकारे पॅटर्न काढायचा आहे. त्याच्या पुढे बघा ए बी, ए बी, पुन्हा ए बी, ए बी. इथं ABCD पूर्ण नाही करायची, पॅटर्न पूर्ण करायचा आहे. शेवटचा पॅटर्न स्क्वेअर, ब्लॅक स्क्वेअर, स्क्वेअर, ब्लॅक स्क्वेअर अशा प्रकारे आपल्याला पॅटर्न तयार करायचे आहे. हे पॅटर्न तयार करायचे, त्याचा फोटो काढायचा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचा आहे. पॅटर्न म्हणजे आकृतीबंध किंवा नक्षी जी आपल्याला आकर्षक दिसली पाहिजे. पुढचा विषय आहे इंग्रजी. पिक्चर आणि नेम्स. तुमच्या समोर काही चित्र दिले आहेत बघा. प्रश्न वाचूया पहिले आपण. सर्कल द वर्ड दॅट इज स्पेल्ड करेक्टली अँड राईट करेक्टली इन गिवन स्पेस. पहिलं चित्र आहे, कसलं आहे बघा बरं. बरोबर काय आहे. फिश. मग फिश, फिश, डिश, फिश, फिस्ट. याच्यामध्ये फिशची जी स्पेलिंग आहे, योग्य स्पेलिंग ती आपण शोधायची आणि पुढे जी आडवी रेषा आहे त्यामध्ये ती लिहायची. पुढे आहे भोवरा. भोवऱ्यामध्ये आहे टॉप, टिप, हॉप, टॉप. मग भोवऱ्याची जी स्पेलिंग आहे ती स्पेलिंग आपल्याला लिहायची आहे. त्याच्या पुढे आहे बघा काय आहे सांगा बरं. बरोबर घरटा आहे आणि त्या घरट्यामध्ये पक्ष्यांची अंडी आहेत. मग पक्ष्यांच्या घरट्याला काय म्हणतात त्याची योग्य स्पेलिंग पाहायची आणि ती स्पेलिंग तिथे लिहायची. मग नेस्ट, नेस्ट, नास्ट, मेस्ट. मग जी स्पेलिंग योग्य असेल ती स्पेलिंग तिथे लिहायची. पुढे बघा सेल, बेल, बेल, बॉल. योग्य स्पेलिंग असेल ती तिथे लिहायची. त्याच्या पुढे बघा एक पक्षी आहे डक, बक, डक, डिक. बदकाची जी स्पेलिंग असेल ती स्पेलिंग तुम्हाला लिहायची आहे. पुढे काय बघा बरं. बरोबर काय आहे बेड. मग बेड, डेड, डॅड, बेड. योग्य स्पेलिंग असेल ती स्पेलिंग लिहायची. म्हणजे तुम्हाला चित्र पाहून त्या चित्राची स्पेलिंग तुम्हाला लिहिता आली पाहिजे. मग तुम्ही काय करायचे, मी मागे सांगितलं इंग्रजी शब्दसंपत्ती वाढवायची आहे. मग इंग्रजी शब्दसंपत्ती वाढवायची म्हणजे काय. घरातल्या जेवढ्या वस्तू आहेत सगळ्या, अगदी लाटण्यापासून तर कपाटापर्यंत जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या वस्तूंना इंग्रजीत काय म्हणतात हे तुम्हाला शोधायचं आहे आणि त्याचा सराव करायचा आहे. मग घरात बोलताना त्या वस्तूला इंग्रजीतच बोलायचे. समजा तुम्हाला चमचा पाहिजे भात खाण्यासाठी,
शेवया खाण्यासाठी. मग तुम्ही आईला म्हणायचं चमच्या देणे म्हणायचं. काय म्हणायचं? आई स्पून दे. काय दे म्हणायचं? स्पून दे. जास्तीत जास्त जे शब्द आहेत ते इंग्रजीत वापरायचे. वाटी मागायची असेल तर आई मला बाउल दे. भात पाहिजे असेल तर आई मला राईस दे. मग त्यामुळे काय होईल की तुमची इंग्रजी शब्दसंपत्ती वाढवेल. तुम्ही घरातल्या वस्तूला जेवढं इंग्रजीत नावाने हाक माराल ना, तेवढी तुमचा सराव होईल. त्या वस्तू तुमच्या परिचयाच्या होतील आणि दैनंदिन जीवनात आपोआप तुमच्या तोंडून मराठीऐवजी इंग्रजी शब्द येतील. मग उदाहरणार्थ मोबाईल. आता मोबाईल काय हा मराठी शब्द नाही. मोबाईल हा इंग्रजी शब्द आहे. पण आपल्याला वाटतंय का तो मोबाईल इंग्रजी शब्द आहे? नाही, कारण तो आपण आता सहज वापरतोय म्हणून आपल्याला काही वाटत नाही का हा इंग्रजी शब्द आहे. मोबाईलला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? भ्रमणध्वनी. लक्षात ठेवा हां. मोबाईल इंग्रजीमध्ये काय म्हणतात? भ्रमणध्वनी. पण आपल्याला माहिती आहे का? बऱ्याच मुलांना माहिती नाही की मोबाईलला भ्रमणध्वनी म्हणतात. कारण का? तर मोबाईल हा आपला कॉमन शब्द झाला. मग बस स्टँड हा सुद्धा इंग्रजी शब्द आहे. रोड हा सुद्धा इंग्रजी शब्द आहे. तर आपण काय करतोय दैनंदिन जीवनात अनेक इंग्रजी शब्द वापरतोय. बल्ब तोही इंग्रजी शब्द आहे. मग अशा प्रकारे आपण जर आधीच इंग्रजी शब्द वापरतोय, मग आपल्याला काय करायचंय? आपली इंग्रजी शब्दसंपत्ती अजून वाढवायची आहे. जास्तीत जास्त इंग्रजी शब्द आपल्याला माहीत झाले की आपल्याला जास्तीत जास्त चांगलं इंग्रजी बोलता येईल. पुढे आहे बघा, आपल्याला रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचा आहे. मग जॉइन द लेटर ग्रुप्स टू फॉर्म अ मीनिंगफुल वर्ड्स दॅट द मॅच विथ पिक्चर. बरोबर. मग मीनिंगफुल वर्ड आपल्याला बनवायचे आहेत. मग मासा आहे, घरटे आहे, बदक आहे, त्यानंतर काय आहे बघा बरं, ससा आहे, घोडा आहे आणि घर आहे. बरोबर. मग ही चित्र पाहायची, त्यांची योग्य स्पेलिंग आपल्याला बनवायची आहे. पुढे चित्र पहा आणि रिकाम्या जागी कंप्लीट द वर्ड अबव ईच पिक्चर. चित्र पहा आणि जे डॅश डॅश दिले आहे तिथे तो शब्द पूर्ण करा. पहिलं चित्र कसलं आहे? फ्लॉवर. मग फ्लॉवरची स्पेलिंग. नंतर चित्र आहे नेक्स्टची स्पेलिंग. त्याच्यानंतर आहे ब्रेड. ब्रेड माहिती ना, आपण चहामध्ये किंवा दुधामध्ये बुडवून खातो ब्रेड. एक मोठं पॉकेट असतं आणि त्याच्यामध्ये असे स्लाइस असतात चौकोनी चौकोनी आकाराची. ब्रेड त्याची स्पेलिंग आपल्याला आली पाहिजे. घोडा, घोड्याची स्पेलिंग. हॉर्स म्हणतात इंग्रजीत. स्कूल आणि प्लेट, ज्याच्यामध्ये आपण जेवण करतो त्याला म्हणतात प्लेट. तर ह्या स्पेलिंग आपल्याला पूर्ण करायच्या आहे. इथे बघा, इथे आहेत गेसिंग गेम, हू एम आय. गेसिंग गेम, हू एम आय म्हणजे हे आहे कोडे. जसं आपण मराठीत कोडं वापरतो की नाही, जसं मराठीमध्ये आपण विचारतो एवढी एवढी ननुबाई सर्व रस्त्याने गाणी गाई. बघा आपले जुने लोक विचारतात आपल्याला, एक कोडं विचारू का? आपण सुद्धा मित्रांना विचारतो एवढी एवढी ननुबाई साऱ्या रस्त्याने गाणी गाई. मग काय उत्तर आहे सांगा बरं? बरोबर, घंटी, बेल. आहे की नाही? अशा प्रकारचं इंग्रजीमध्ये सुद्धा की माहिती सांगायची आणि ती नेमकी वस्तू कोणती ती आपण सांगायची. मग बघा माहिती सांगतो, इथे दिली आहे. पीपल एन्जॉय रायडिंग मी. माणसांना माझ्यावर फिरायला आवडतं किंवा चक्कर मारायला आवडतो. माणसांना माझ्यावर बसून चक्कर मारायला आवडतो. आय रन व्हेरी फास्ट. मी खूप जोरात पळतो. पहिली ओळ, माणसांना माझ्यावर बसून चक्कर मारायला आवडतो. आय रन व्हेरी फास्ट. मी जोरात पळतो. आय लाईक टू ईट चिक पीस. आय लाईक टू ईट चिक पीस. मला हरभरे खायला आवडतात. बघा 3 ओळी दिलेल्या आहे हा. पहिली ओळ, पीपल एन्जॉय रायडिंग मी. माझ्यावर बसून माणसांना चक्कर मारायला आवडतो. आय रन व्हेरी फास्ट. मी खूप जोरात पळतो. आय लाईक टू ईट चिक पीस. मला हरभरे फार आवडतात. हू आय एम. मी कोण आहे सांगा मग. मग आता विचार करा, असा कोणता प्राणी आहे की याच्यावर बसून आपल्याला चक्कर मारायला आवडतं, जो खूप जोरात पळतो आणि ज्याला हरभरे खायला आवडतात. ओळखा बरं, थोडा विचार करा. बरोबर, काय आहे? हॉर्स. हॉर्स म्हणजे घोडा. मग घोड्याविषयी माहिती दिलेली आहे, त्या माहितीचा अंदाज लावायचा आणि नेमका तो प्राणी आपल्याला ओळखायचा. हे झालं पहिलं. दुसरं बघा, आय एम बिग बिल्डिंग. मी खूप मोठी इमारत आहे. पहिलं वाक्य आहे आय एम अ बिग बिल्डिंग.
मी खूप मोठी इमारत आहे विथ मेनी क्लासरूम. माझ्या बिल्डिंगमध्ये खूप क्लासरूम आहेत. मोठी इमारत आहे, तिच्यात खूप क्लासरूम आहे. चिल्ड्रन एन्जॉय टू प्ले ऑन माय ग्राउंड. लहान मुलांना माझ्या मैदानावर खेळायला आवडते. 3 ओळी दिल्या. मी एक इमारत आहे, माझ्यामध्ये क्लासरूम आहेत आणि मुलांना माझ्या मैदानावर खेळायला आवडतं. काय आहे सांगा बरं मग? मोठी बिल्डिंग, क्लास म्हणजे वर्ग आणि मोठं ग्राउंड आहे, ते ग्राउंडवर खेळायला आवडतं. काय बरं सांगा मग? हू एम आय? कोण आहे मी? आय एम बिग बिल्डिंग विथ मेनी क्लासरूम. चिल्ड्रन एन्जॉय टू प्ले ऑन माय ग्राउंड. हू एम आय? सांगा बरं. बरोबर काय? स्कूल. स्कूल म्हणजे शाळा. बालमित्रांनो, लवकरच आपली शाळा सुरू होणार आहे. कोरोना आता जवळजवळ निघून गेला आहे, पण पूर्ण गेलेला नाही, जवळजवळ निघून गेला आहे. लवकरच आपली शाळा सुरू होणार आहे. मग तुम्हाला आपली बिल्डिंग पाहायला भेटेल, आपल्या क्लासरूम पाहायला भेटतील, शाळेचं ग्राउंड पाहायला भेटेल, आपले कॉम्प्युटरची लॅब पाहायला भेटेल. अजून तुम्ही शाळा बघितली नाही, खूप गमती आहे आपल्या शाळेत. तुम्ही एकदा शाळेत या तर खरी, पण कधी या? कोरोना गेल्यानंतर. लवकरच आपली शाळा उघडणार आहे. तिसरं बघा, आय एम युअर फेवरेट ब्रेकफास्ट. मी तुमचा आवडता नाश्ता आहे. नाश्ता आपण सकाळी खातो की नाही? सकाळी जे जेवण करतो थोडंसं, त्याला नाश्ता म्हणतात. मग आय एम युअर फेवरेट ब्रेकफास्ट. यू हॅव टू लाईक माय स्लाइस. तुम्हाला माझे छोटे छोटे पीस आवडतात. स्लाइस म्हणजे छोटे छोटे तुकडे किंवा पीस. विथ टी ऑर मिल्क. माझे छोटे छोटे तुकडे किंवा पीस तुम्ही चहात किंवा दुधात बुडून खातात. हू एम आय? मी कोण आहे सांगा? आय एम युअर फेवरेट ब्रेकफास्ट. यू हॅव टू लाईक माय स्लाइस विथ टी ऑर मिल्क. हू एम आय? बरोबर काय आहे उत्तर? ब्रेड. तुम्ही ब्रेड खाता का? बरोबर, ते ब्रेड आपण चहात किंवा दुधात बुडून खातो, ब्रेड. आजचा हा आपला घटक आपण काय काय बघितलं बघा. आपण बघितलं भाषा विषयात चित्रावरून गोष्ट, राम आणि श्यामची. या गोष्टीला आपण नाव पण देऊ शकतो, राम आणि श्याम, सोन्याच्या आंब्याचे झाड, बरं की नाही, खरा मित्र. मग ही चित्रावरून मी तुम्हाला गोष्ट सांगितली. तुम्हाला गोष्ट कशी वाटली ती मला नक्की कळवा. त्यानंतर या मी सांगितलेली जी गोष्ट आहे ती तुमच्या भाषेत तुम्ही मला सांगायची, त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि आपल्या ग्रुपवर पाठवायचा. मग ही गोष्ट तुम्ही मला सांगणार आहात. मी सांगितलेली गोष्ट तुमच्या भाषेत तुम्ही मला परत सांगायची आहे, त्याचा सादरीकरणाचा व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे. ही झाली चित्रावरून गोष्ट. नंतर आपण बघितली महान शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन यांच्या जीवनातली गोष्ट. आयझॅक न्यूटनच्या घरापुढे सफरचंदाचं झाड होतं, त्यातून फळं खाली पडत होती. या छोट्याशा गोष्टीचा त्यांनी खूप विचार करून एक गुरुत्वाकर्षणाचा नियम, ग्रहगतीविषयक नियमाचा शोध लावला. ही लिखित स्वरूपाची गोष्ट होती. मग चित्ररूप गोष्ट जशी आपल्याला वाचता आली, तशा छोट्या छोट्या छान छान गोष्टी आपल्याला लिखित पण वाचता आल्या. मग यासाठी छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं मिळतात. 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपयापर्यंत अशी छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं आणायची आणि ती वाचायचा प्रयत्न करायचा. सिन्नरला आपले मम्मी पप्पा, बाबा आजी जातातच, त्यांना सांगायचं की आता आहे ना रविवारी ना मला तुम्ही खाऊ आणू नका. मग काय आणा? एक गोष्टीचं पुस्तक आणा. काय सांगायचं? ह्या रविवारी मला खाऊ आणू नका, एक गोष्टीचं पुस्तक आणा. मग असं गोष्टीचं पुस्तक आणायचं की आपण दुसरीला आहे ना त्यामध्ये चित्र जास्त, लिखित स्वरूपात कमी. मग काय होईल? चित्रावरून आपल्याला गोष्ट सांगता येईल. मग असं पुस्तक तुम्हाला पुस्तकाच्या दुकानात सहज मिळेल. त्यांना सांगा मुलगा दुसरीला आहे आणि त्या मुलाला गोष्टीचं पुस्तक द्या. ते पुस्तक व्यवस्थित बघून घ्या, ज्याच्यामध्ये जास्त चित्र असतील आणि भरपूर गोष्टी असतील असं चित्र निवडा. असं पुस्तक आपल्या पाल्याला वाचायला द्या. मग पुढे आपण शिकलो पॅटर्न. पॅटर्न म्हणजे आकृतीबंध. मग हे जे आकृतीबंध दिले आहेत हे तुम्ही वहीत काढायचे, त्याचा फोटो काढायचा आणि पाठवायचा. जेवढे आकृतीबंध आहेत तेवढे पूर्ण करून पाठवायचे आहेत. त्यानंतर आपण बघितलं इंग्रजी शब्दसंपत्ती. पिक्चर बघितल्यानंतर आपल्याला इंग्रजीत त्याचं नाव सांगता आलं पाहिजे. मग घरातील वस्तू,
आपल्या परिसरातील ज्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तूंना इंग्रजीत काय म्हणतात याची नावं आपल्याला माहीत असली पाहिजे. त्यानंतर आपण काय बघितलं? कोडे, गेसिंग गेम, हू एम आय. जसं आपण मराठीत कोडे विचारतो तशी ही इंग्रजीत कोडे बघितली, की एखाद्या वस्तूचं नाव न सांगता इतर माहिती सांगायची आणि ती वस्तू त्या माणसाला ओळखायला सांगायची. अशा प्रकारे हा आपला आजचा घटक होता. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शाळा लवकरच उघडणार आहे. कोरोना हा जवळ निघून जात आहे. पण अजूनही तो पूर्णपणे गेलेला नाही. काळजी घ्या. सुरक्षित राहा. पुन्हा पुन्हा मी सांगतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, मास्कचा वापर करा. घराबा घराबाहेर पडल्यानंतर मास्कला परत परत हात लावायचा नाही. एकदा चेहऱ्याला मास्क लावला की त्याला परत हात लावायचा नाही. साबणाने हात कमीत कमी 20 सेकंद धुवा. दुसऱ्या वस्तूला हात लावला, बाहेरच्या वस्तूला हात लावला तर साबणाने हात स्वच्छ धुवा. सिन्नरवरून किंवा गावातून आल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करा, तरच घरात प्रवेश करा. या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या तर आपल्याला नक्कीच कोरोनापासून आपण सुरक्षित राहू. सॅनिटायझरची बाटली असू द्या, बाहेर जेव्हा आपण जातो तेव्हा प्रत्येक वस्तूला हात लावल्यानंतर सॅनिटायझरने हात धुवा. कारण बाहेर पाणी नसतं, साबण नसतं, अशा वेळेस सॅनिटायझरचा वापर करा. सॅनिटायझरचा वापर कमी करा. घरी असताना सॅनिटायझर वापरायची गरज नाही. साबणाने, पाण्याने स्वच्छ हात धुवा. काळजी घ्या, सुरक्षित राहा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.